नमस्कार मंडळी, तेजस्वी सोळंके चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर चला आज आपण पाहणार आहोत ह्या मोगऱ्यांच्या छान फुलापासून कसा गजरा बनवायचा ते. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, हा आपल्याला मोठा दोरा घ्यायचा आहे आणि हा रीलचा दोरा वापरायचा नाही, जेणेकरून जर आपण रीलच्या दोऱ्यामध्ये जर फुलं ओवली तर ती पटकन खाली सरकतात आणि हे जाडसर दोरा असल्यामुळे त्यामध्ये जास्त वेळ फुलं राहतात. त्यामुळे आपल्याला हा जाडसर दोरा घ्यायचा आहे. चला मग. एवढं छान सुगंध येतोय ना की बस. तर मी यापासून 2 प्रकारचे गजरे कसे बनवायचे ते सांगणार आहे. चला मग. आता आपल्याला कधीही फंक्शनला लग्नाला जायचं असेल तर गजरा हा लागतोच. त्यासाठी ना मग मी ही सुई घेतलेली आहे. सुई पण थोडीशी मोठी आणि जाडसर आहे. त्यानंतर त्यामध्ये जाडसर दोरा ओवून घेतला आहे आणि तो दोरा मी 2 पदरी घेतलेला आहे आणि त्याला खाली गाठ मारून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला फुलं ओवायची आहेत. आता फुलं घेतेस मी 2 फुलं घेते आणि त्याचे जे खालचे टोक आहेत, दांडे वगैरे, ते पहिल्यांदा आपल्याला एकमेकावरती ठेवून सुईमध्ये अशा प्रकारे ओवून घ्यायचे आहेत. हे मी सुईमध्ये ओवल्याच्या नंतर त्याला खाली घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला परत वरती 2 फुलं घेऊन त्याच पद्धतीने ओवून घ्यायचं आहे सुईमध्ये. आणि जेव्हा आपण सुईमधून ओवून घेतल्यानंतर आपण खाली सरकवणार आहोत तेव्हा आपल्याला आता हे असं आडवं आहे तर ह्यावरती उभ्या पद्धतीने म्हणजे आपल्या इथं अधिकचं चिन्ह करायचं आहे, जेणेकरून आपले जे फुलांचे देठ आहेत ते जास्त दिसणार नाहीत आणि साईडकडून सगळीकडून फुलं दिसतील. तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीने ओवलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने सर्व काही फुले ओवून घेऊ शकता आणि त्यामुळे आपला गजरा छान होईल आणि त्याचे देठही दिसणार नाहीत. तर अशा पद्धतीने मी सर्व फुले एक एक करून छान ओवून घेतलेली आहे. एवढा छान सुगंध येतो ना खरंच. आणि आपल्याला कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने गजरा बनवू शकता. जवळचे कार्यक्रम, छोटे घरातले असतील कार्यक्रम, तर तुम्ही अशा पद्धतीने आणि तेही कमी वेळात हा गजरा बनवू शकता. खूप सुंदर होतो आणि आपल्याला अगदी कमी वेळातही होतो. त्या पद्धतीने हा एक मी गजरा बनवून झालेला आहे सुईमध्ये ओवून. आता त्यानंतर आपल्याला एक दुसरा गजरा बनवायचा आहे, तो गोफून बनवायचा आहे. कसा बनवायचा त्यासाठी एक दोरा जाडसर घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडला कोणाला धरण्याची गरज नाही, जेणेकरून एक व्यक्ती गुंतला जाणार नाही. त्यामुळं मग मी इथं कुलुपाला असं दोरा बांधून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी हे फुलं ओवते. दोन्हीचे टोक असं एकत्र करायचं. त्यानंतर दोऱ्यावरती ठेवायचं, जे की दोरा आपण कुलपाला बांधलेला आहे त्यावरतून ठेवायचा आणि दुसरा जो दोरा एक्स्ट्रा होता त्याला त्या देठावरून घ्यायचं आणि असं गाठ मारून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व फुले त्यावरती ठेवायची. त्यानंतर जो काही दुसरा आपण दोरा सोडलेला आहे एक्स्ट्राचा, ते देठावरून घ्यायचं आणि परत एक गाठ मारून घ्यायची आहे. फक्त त्याला एक साईडनं उजव्या साईडला, आता तुम्ही जर डावे असेल तर तुम्ही उजव्या साईडला दोरा टाका. आता मी उजवी आहे त्यामुळं मग मी डाव्या साईडला दोरा टाकलेला आहे आणि त्या पद्धतीने असं पूर्ण हे फुलं गुंफून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता हा गुंफलेला गजरा किती एकदम दाटसर झालेला आहे आणि खूप छान दिसतो आणि बराच वेळ टिकतो हा गजरा. त्यानंतर हा सुईने ओवलेला आहे. हा थोडासा पातळ झालेला आहे, परंतु त्यामध्ये हे सुद्धा आपल्याला जास्त त्याचे देठ दिसत नाही आहेत. तर तुम्ही पाहू शकता हा सुईने ओवलेला गजरा आहे आणि हा गुंफलेला गजरा आहे. किती छान दिसत आहे गुंफलेला गजरा, अगदी दाटसर झालेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.